राज्यभरामध्ये होळी निमित्त आपण पाहायला गेलं तर मुंबईसह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात होळी ही साजरी केली जाणार आहे। होळीच्या निमित्ताने रंगांची उधळण होणार आहे। विविध ठिकाणी बेरंगाचे विविध रंग आपल्याला पाहायला मिळणार आहे। होळी निमित्त पाण्याचा वर्षाव सुद्धा असणार आहे, त्यामुळे विविध रंगांच्या माध्यमातून ही होळी जी ती साजरी केली जाणार आहे। याशिवाय आज होळीचा सण आणि आज रात्रीच्या सुमारास होळी सुद्धा होलिका दहन सुद्धा केलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हा होळीचा सण जो तो साजरा केला जाणार आहे। मात्र एकीकडे हा होळीचा सण जरी साजरा केला जात असला तरी या होळीवरती कुठेतरी निर्बंधांचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे। हे निर्बंधांचं सावट म्हणजे काय असणार आहे, कोणते नियम जे ते घालून देण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मुंबई पोलिसांकडून जे ते आपण पाहतोय नियम जे ते घालून देण्यात आलेले आहेत। आता हे नियम कुठले आहेत, नेमका कशा प्रकारे हा होळीचा सण कोणत्या नियमांच्या अंतर्गत साजरा होणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सध्या आपण पाहतोय की मुंबईसह राज्यभरामध्ये सर्वत्र होळी जी ती विविध रूपात जे ती पाजण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जर पाहायला गेलं तर होलिका दहन जे असतं त्या माध्यमातून जो वर्षभरात जे एकंदरीत घटना ज्या घडतात त्या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी होळी त्या स्वरूपात बनवली जाते। सध्या आपण जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी टोरेसची होळी असेल, काही ठिकाणी वेगळी असेल, अशा होळी आपल्याला पाहायला मिळतात आणि मग या होळीचं दहन होतं। म्हणजे जो घोटाळा असेल किंवा एखादं प्रकरण असेल त्याचं नायनाट करण्याचा हा प्रकार या होळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। मात्र जे आपण निर्बंध आपण पाहतोय, आता हे निर्बंध नेमके काय ते आपण पाहणार आहोत। सध्या जर आपण पाहायला गेलं तर कडक जे ते आपण पाहतो नियमावली जी ती जारी करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांकडून ही नियमावली जारी करण्यात आलेली आहे आणि ही नियमावली जी आपण पाहतोय ही 12 मार्च पासून 18 मार्च 2025 पर्यंत लागू राहणार आहे। 12 ते 18 मार्च पर्यंत लागू राहणार आहे। याचाच अर्थ आपण पाहतोय की 12 मार्च म्हणजे बुधवारपासून जी सुरू झालेली होती ती आता 18 मार्च पर्यंत कायम राहणार आहे। आता ह्याच्यामध्ये नेमक्या काय काय नियमावली असणार आहे, साधारणतः होळी असेल आणि रंगपंचमी असेल या 2 दिवसांसाठी असेल किंवा 12 ते 18 मार्च पर्यंत जी काही नियमावली मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आलेली आहे ही नियमावली काय असणार हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहतोय की अश्लील शब्द किंवा घोषणांचं सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे या सगळ्यावरती निर्बंध असणार आहे। यासोबतच हावभाव किंवा नकलेचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणतीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते अशा सगळ्यावरती निर्बंध असणार आहेत। याशिवाय पादचाऱ्यांवरती रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे यांच्या फेकल्यास कारवाई होणार आहे। याशिवाय रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि किंवा फेकणे यावरती सुद्धा निर्बंध असणार आहे। होळी व रंगपंचमी निमित्त जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होणार आहे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर कोणताही सण असो हा सणाच्या पार्श्वभूमीवरती वर्गणी काढून हा सण साजरा केला जातो। मात्र बऱ्याचदा वर्गणी जी आहे ती मागताना जो वर्गणीदार असतो आणि जो देणगीदार असतो त्यांच्यामध्ये कुठेतरी वसूल करणार असतो आणि जो वर्गणीदार असतो त्यांच्यामध्ये तुतुमेमे होताना पाहायला मिळतं। मात्र आता या सगळ्यावरती निर्बंध असणारच आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर हे मुंबई पोलिसांची ही कडक जी नियमावली जी आता सध्या आपण पाहिली ही नियमावली 12 मार्च पासून 18 मार्च पर्यंत कायम राहणार आहे। त्यामुळे निश्चितच मुंबईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आता विविध ठिकाणी खरं तर होळी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। लाकडं असतील, शेणाच्या रोवया असतील, गवत असेल या माध्यमातून होळी जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ही होळी उभी केल्याच्या नंतर आपण पाहतोय त्या होळीचं दहन सुद्धा जे ते आज संध्याकाळी रात्रीच्या सुमारास जे ते केलं जाणार आहे। सध्या जर आपण पाहायला गेलं तर रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानलं जातं। दरम्यान शास्त्रानुसार देवी देवतांना समर्पित रंगपंचमीच्या सणाला देवपंचमी असेही म्हणतात, कारण सर्व देव या दिवशी रंगोत्सव साजरा करतात अशी एक आख्यायिका आहे। हा सात्विक पूजेचा दिवस आहे। रंगपंचमी धनदायक मानली जाते। विविध रंगांमुळे वाईट गुणांचा नाश होतो आणि कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होतात। दरम्यान एकंदरीत आपण पाहायला गेलं तर होळी असेल, रंगपंचमी असेल किंवा जर आपण पाहायला गेलं तर रंगांची उधळण असेल, या सगळ्याच्या माध्यमातून एकीकडे आनंद हा लुटला जातो। होळीच्या निमित्ताने एकमेकांवरती पाण्याचा फवारा मारून त्यानंतर रंगांची उधळण करून आनंद हा लुटला जातो। मात्र त्याचा रंग उधळताना कोणत्याही घटना त्या ठिकाणी घडली किंवा कोणत्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीने रंग लावण्यास नकार दिला असताना सुद्धा आपण जर रंग त्या ठिकाणी लावला तर निश्चितच तो कारवाईच्या समान असेल। त्यामुळे ही सर्व नियमावली आता आपण पाहिलेली आहे। ही जी पहिली नियमावली ही संपूर्णपणे मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली ही नियमावली आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर मुंबईच्या विविध ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। हा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था
बंदोबस्ताचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांकडून ही तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मुंबई पोलिसांकडून आपल्याला हे सगळं तयारीची ती पाहायला मिळते। बंदोबस्त हा मुंबई पोलिसांचा पाहायला मिळत आहे। दरम्यान आज संपूर्ण दिवसभरात आपण मुंबईतील विविध भागातील नेमक्या कशा प्रकारे होळी सजवण्यात आलेली आहे, कोणत्या होळीच्या माध्यमातून नेमका कोणता संदेश देण्यात आलेला आहे हे आपण पाहणार आहोत। या सगळ्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पहा मायमानवर।